गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. नीट 2020 परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. कन्फर्म झालेला आहे. कुठलीही डेट पोस्टपोन होणार नाही. ज्या याचिकाकर्त्यांनी डेट पोस्टपोन करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या होत्या त्या सगळ्या याचिका खारिज करण्यात आलेल्या आहेत, फेटाळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 13 सप्टेंबरला 100% नीट होणार, यात कुठलीही आता शंका राहिलेली नाही. नीटला जात असताना आपल्यासोबत कोणते आपल्याला काय काय कॅरी करायचं आहे त्याबद्दल काही सूचना NTAने जारी केलेल्या आहेत. त्या सूचना मी फक्त एकदा रिवाईज करणार आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टी सोबत घेऊन जाऊ नका किंवा कुठल्याही गोष्टींचं टेन्शन घेऊ नका. सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं आहे ॲडमिट कार्ड. तुमचं ॲडमिट कार्ड 3 पानांचं आहे. शेवटच्या 2 पानांवर त्यांनी काही नोटीस दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फक्त रीड करायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, ॲडमिट कार्ड घेऊन जाणार आहात तुम्ही, पण येताना ॲडमिट कार्ड घरी घेऊन येऊ नका. तुमचं OMR शीट चेक होणार नाही, इव्हॅल्युएशन होणार नाही. सर्वात महत्त्वाची सूचना, जाताना ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे, येताना घेऊन यायचं नाही, ते तिथंच जमा करायचं आहे. सो पहिल्यांदा ॲडमिट कार्डवर आता जे त्यांनी सगळे डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यात हा पोर्शन जो दिलेला आहे तो सेल्फ डिक्लेरेशनचा दिलेला आहे. सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे काय की तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांना सांगायची आहे. तुमच्या हेल्थबद्दल किंवा तुमच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीबद्दल, तुम्ही कुठे जाऊन आलेला आहात का, यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे पॉईंट त्यांनी जे दिलेले ते तुम्हाला मेन्शन करायचे आहेत की कोणता तुमच्यासाठी ॲप्लिकेबल आहे, कोणता नाही आहे. सो पहिला जो त्यांनी पॉईंट दिला आहे सेल्फ डिक्लेरेशनमध्ये की शेवटच्या 14 दिवसांमध्ये तुम्हाला कोणते सिम्पटम्स आलेले आहेत का खालीलपैकी. तर सिम्पटम्स, फ्लू लाईक सिम्पटम्स म्हणजे फीवर आहे का, जर असेल मागील 14 दिवसांमध्ये केव्हा येऊन गेलेला असेल तर त्या फ्लूच्या समोर जो बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही टिक करू शकता. जर ब्रेथलेसनेस असेल, अस्वस्थपणा वाटत असेल, श्वास घेताना त्रास होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टिक करू शकता. सोर थ्रोट असेल, घशामध्ये खवखव होत असेल किंवा रनी नोज म्हणजे नाकातून पाणी वाहत असेल, सर्दी होताना जे सुरुवातीचे 1-2 दिवसांमध्ये होतं त्या पद्धतीने काही सिम्पटम्स असतील तर तुम्ही त्याला क्लिक करू शकता. किंवा जर बॉडी पेन करत असेल, अंग दुखत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. ओके. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले जर सिम्पटम्स 14 दिवसात दिसलेले असतील किंवा ओमेटिंग आणि डायरिया, दीज आर द 2 इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑल्सो शोन बाय COVID-19 पेशंट्स. रिसेंट स्टडीज मध्ये ते सापडलेले आहेत. त्यामुळे ते काय असतील तर ते पण तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. ओके. सेल्फ डिक्लेरेशनचा पॉईंट चाललेला आहे आपला. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहात 15 मिनिटापेक्षा जास्त आणि 1 मीटरपेक्षा कमी 1 मीटरपेक्षा कमी डिस्टन्स तुमच्यामध्ये होतं आणि ती जर कन्फर्म केस होती COVID-19ची गेल्या 14 दिवसांमध्ये असं झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. त्यातला जो C पॉईंट त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही कोणत्याच कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला नाही आहात आणि तुम्हाला कुठलंही कंपल्सरी क्वारंटाईन वगैरे केलं गेलं नव्हतं, तर सगळ्यांनी मला वाटते Cच आपल्याला टिक करावं लागेल जे कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले नसतील त्या विद्यार्थ्यांसाठी. D जो पॉईंट त्यांनी दिलेला आहे की गेल्या 14 दिवसांमध्ये तुम्ही दुसऱ्या देशातनं वगैरे आलेला आहात का किंवा दुसऱ्या सिटीजमधून आलेला आहात का, तर कोणत्या सिटीजमधून आलेला आहात आणि ज्या ठिकाणी सेंटर आहे तुमचं एक्झाम सेंटर त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या तारखेला आहात ती डेट मेन्शन करायची. कोणत्या तारखेला त्या ठिकाणी आलेला आहात आणि गेल्या 14 दिवसांमध्ये कोणत्या तारखेला तुम्ही सेंटर असलेल्या सिटीमध्ये प्रेझेंट आहात किंवा आलेला आहात आणि कुठून आलेला आहात. सो नेम ऑफ द सिटी ऑर कंट्री, फर्स्ट सिटी, कुठून आलेला आहात आणि कोणत्या तारखेला. परत जर तुम्ही कुठं फिरून आलेला असाल तर ते सेकंड सिटी, थर्ड सिटी, फोर्थ सिटी. शक्यतो सगळे होम क्वारंटाईन सध्या सगळे घरीच आहेत, त्यामुळे इथं काही आपली इन्फॉर्मेशन येणार नाही फिल केली तरी चालेल. ओके. काय आपल्याला ॲप्लिकेबल नसेल तर तिथं काही फिल करू नका. सो ही ट्रॅव्हल हिस्ट्री आपल्याला विचारली गेलेली आहे.
त्यात थर्ड पॉईंट जो आहे सेल्फ डिक्लेरेशनमध्ये, द हेल्थ अँड वेलबिंग ऑफ अवर कम्युनिटी इज अवर फर्स्ट प्रायोरिटी. नीट वगैरे होणाऱ्या जे सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही डॉक्टर होणार आहात, पण आपल्या समाजाची जी आरोग्य आहे ती आपली फर्स्ट प्रायोरिटी असल्यामुळं त्यामुळे हे आपण सगळं करत आहोत. आणि सेंटरकडं, तिथल्या सेंटरकडं राईट्स आहेत. तुम्हाला जर त्यांना जर काही डाऊट आले तर ते तुम्हाला प्रिमायसेसमध्ये एंट्री देणार नाहीत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, यावर्षीची होणारी नीट एक्झाम जरी तुम्ही कोविड पॉझिटिव्ह असाल त्यासुद्धा विद्यार्थ्याला एक्झाम देण्यासाठी ज्या काही तरतुदी लागणार आहेत त्या ठिकाणी जे काही फॅसिलिटीज त्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड कराव्या लागणार आहेत त्या सगळ्या आत्ता अवेलेबल आहेत. असं होणार नाही की कोविड पॉझिटिव्ह आणि माझी नीट एक्झाम द्यायची राहिली, असं होणार नाही. त्या विद्यार्थ्याला जर तो तेवढा एबल असेल तिथपर्यंत जाणे आणि एक्झाम देण्यासाठी तर त्याला ते अलाव केलं जाणार आहे. आणि अशा पेशंटला जे कोविड पॉझिटिव्ह असू देत नसू देत आणि ज्यांना फ्लू लाईक सिम्पटम्स आहेत जे वरती त्यांनी मेन्शन केलेत त्यांना सेपरेट रूम असणार आहेत. फक्त त्यांच्यासाठी एक्झाम सेंटर तेच असणार, फक्त तिथे सेपरेट रूम असणार. सगळे असे म्हणजे प्रोबॅबल केसेस सगळे त्या ठिकाणी बसवले जाणार आहेत. त्यामुळं कोणालाच एक्झाम देता येणार नाही असं घडणार नाही आहे. ओके, याच्यानंतरचं जे फोर्थ तुम्हाला कॉलम दिसतोय त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी त्याच्यामध्ये 3 मेन पार्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स फोटो, जसा तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना जो फोटो स्कॅन करून लावलेला आहे तोच फोटो या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे, पेस्ट करायचा आहे बिफोर रिचिंग द सेंटर. तिथं त्यांच्यासमोर लावत बसायचं नाही, हा आधीच फोटो लावून जायचा आहे. याच्यानंतरचं जे आहे की तुम्हाला लेफ्ट हँडचं तुमच्या थंबचं एक्सप्रेशन द्यायचं आहे. एकदाच द्या, सेल्फी प्रॉपर नाही आला परत तुम्ही दुसरा काढून बघता, तो नाही आला तिसरा काढून बघता, तिथं असलं इथं असं करू नका. एकदाच थंब इम्प्रेशन द्यायचं, जसं येईल तसं येईल ते. ओके, शाईमध्ये बुडवल्यानंतर तुम्ही ते इंक पॅडमध्ये ज्यावेळेस तुम्ही बोट तुमचं प्रेस करणार आहे त्यावेळेस करतानाच ते सगळ्या साईडनी व्यवस्थित प्रेस करा. आणि ते तिथं जास्त इंक नसावी, इंक प्रॉपर असावी. जर खूप इंक असेल तर पहिल्यांदा ब्लँक पेजवर प्रेस करा तुमचं थंब आणि नंतर परत त्या सेकंड कॉलममध्ये तुमचं थंब प्रेस करा. लेफ्ट हँडचंच थंब पाहिजे, राईट हँडचं नको. ओके, तिसरा जो कॉलम आहे त्यात परत 2 सब पार्ट केलेले आहेत. कॅन्डिडेट्स पॅरेंट सिग्नेचर ही पण घरूनच करून जायची आहे. थंबचं इम्प्रेशन हे घरूनच करून जायचं आहे. तुमचा फोटो घरूनच चिटकून जायचा आहे. फोटो स्टेपल करू नका, पेस्ट करायला सांगितलेलं आहे. आणि थर्ड कॉलममध्ये जो सेकंड पार्ट दिला त्यांनी कॅन्डिडेट सिग्नेचर ही मात्र घरी करायची नाही, सर्वांनी लक्षात ठेवा. कॅन्डिडेट सिग्नेचर तुम्हाला तिथं पोहोचल्यानंतर करायची आहे इन्व्हिजिलेटरच्या समोर. ओके, बाकी काही फिल करायचं नाही. आणि आता हा फॉर्म तुम्ही घेऊन जाणारच आहात, हे तिथं रिक्वायर्डच आहे. त्याबरोबर तुम्हाला काय न्यायचं आहे सेंटरवर जाताना, तर तुमची स्वतःची क्लीन अँड ट्रान्सपरंट वॉटर बॉटल पाहिजे. त्याच्यात कुठलेही कोणत्या कंपनीची आणली काय असलं काही नको, कुठलेही नाव त्याच्यावर नसलं पाहिजे. एकदम ट्रान्सपरंट बॉटल पाहिजे तुमची स्वतःकडे. यावेळेस वॉटर प्रोव्हाइड केलं जाणार नाही अशी शक्यता आहे. इतर आधी असं नव्हतं, तिथं वॉटर प्रोव्हाइड केलं जात होतं, पण ह्यावेळेस केलं न जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, हे फर्स्ट सांगितलेले मी सगळं डिक्लेरेशन, सेल्फ डिक्लेरेशन अँड ॲडमिट कार्ड आहे, हे फर्स्ट आहे. सेकंडमध्ये आपण बघणार आहेत पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, ते तुमचं तुम्ही घेऊन जाणार आहे. थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट पासपोर्ट साईज फोटो घेऊन जावा तुमचे. तिथं फोटो तुमचे मागितले जातील, 3 फोटो तुमच्यासोबत पाहिजेत. 3 पासपोर्ट साईज फोटो, व्हेरी इम्पॉर्टंट. देन हे पण फोटो तसेच घ्या जे ॲप्लिकेशन फॉर्मवर होते. ओके, दिस इज द थर्ड थिंग. फोर्थ थिंग इज मास्क नेताना खूप चांगलं क्वालिटीचं घेऊन जाऊ नका, 100, 150, 200, 400 रुपयाचं. हे तुम्हाला मास्क काढायला लावणार आहे. हे मास्क तुमच्याकडे असायला हवं, पण एक्झामला हे मास्क घालून तुम्हाला बसू दिलं जाणार नाही. हे मास्क तिथं काढायला लावणार आहेत आणि त्यांच्याकडचे मास्क दिले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही पण मास्क घालून जाताना डिस्पोजेबल मास्क घालून जावा, की जे एकदाच वापर करायचं असतं.
आणि नंतर फेकून दिलं जातं. डिस्पोजेबल मास्क न्या तुम्ही नेताना. डिस्पोजेबल ग्लोव्ज पण तुम्हाला कॅरी करायचे आहेत. तिथं मास्क दिले जातील, ग्लोव्ज नाही दिले जाणार. मास्क यांच्याकडून दिले जाणार आहेत परत एक्झामला बसलेले असताना. आणि 5वी गोष्ट आहे तुम्हाला हँड सॅनिटायझर न्यायचे. ओके, हँड सॅनिटायझर न्यायचे. छोटी बॉटल घेऊन जावा, एक 50 ml ची. जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर PWDचं सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यासोबत डिसेबिलिटीजसाठी जे सर्टिफिकेट गव्हर्नमेंटकडून मिळतं त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. की मग ते कोणत्याही डिसेबिलिटीज असू दे तुमच्या, तर गव्हर्नमेंटकडून दिलेलं PWDचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॅलिड ID प्रूफ तुमचा, ज्याच्यावर तुमचा फोटो असेल. लाईक तुम्ही आधार कार्ड न्या, शक्यतो आधार कार्डच प्रेफर करा. किंवा 12वीचं जे तुमचं हॉल तिकीट आहे ते पण चालणार आहे, पण ओरिजिनल पाहिजे. झेरॉक्स कुठल्याच चालणार नाहीत. ID प्रूफसाठी झेरॉक्स चालणार नाहीत. काही जण ID प्रूफ मोबाईलमध्ये घेऊन जातात, त्यांना तिथून हाकलून दिलं जाईल, अजिबात आतमध्ये घेतलं जाणार नाही. तर ह्या 8 गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाच्या. एवढ्याच तुम्हाला न्यायच्या आहेत, बाकी दुसरं काही न्यायचं नाही. ओके, फर्स्ट काय नेणार आहे तुम्ही? ॲडमिट कार्ड. सगळ्यात महत्त्वाचं ॲडमिट कार्ड. ते कलर प्रिंट असलं तरी चालेल, ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. ॲडमिट कार्ड घ्या विथ सेल्फ डिक्लेरेशन, ते त्याच्यातच इथे येणारच आहे त्यासोबत. सेकंड, पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, तुमची पर्सनल एक वॉटर बॉटल पाहिजे. थर्ड थिंग इज दॅट यू मस्ट हॅव 3 पासपोर्ट साईज फोटोज विच आर सेम लाईक you already provided during application. Fourth one is that disposable mask. Fifth one is that disposable gloves. Sixth one hand sanitizer हवे तुमच्याकडं. PWDचं सर्टिफिकेट पाहिजे आणि व्हॅलिड ओरिजिनल ID प्रूफ पाहिजे. झेरॉक्स चालणार नाही. ड्रेस कोडवर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतात. ड्रेस कोड काय नेमकं काय घालायचं आहे, तर तुम्ही एकदम साधा तुमचा पेहरावा असला पाहिजे. फॅशन शो नाही आहे किंवा तिथं बागाबागीचा कार्यक्रम नाही आहे, त्यामुळे एकदम सिम्पल तुमचा पेहरावा असला पाहिजे. कोणतेही ऑर्नामेंट्स चालणार नाहीत. कानातलं, नाकातलं, गळ्यातलं. पोरांनी कोणी बाळी घातली असेल, हातात अंगठ्या असतील, गळ्यात चैनी असतील, सगळं काढून ठेवा. दे विल नॉट प्रोव्हाइड यू फॅसिलिटीज टू स्टोर दिस थिंग्स. ते तिथं तुम्हाला कुठं पण ठेवा तुम्ही, ते गेलं तुमची जबाबदारी. सोन्याचं, चांदीचं, प्लॅटिनमचं, रोडिनियमचं काहीच घालून जाऊ नका अजिबात. कुठलेच ऑर्नामेंट्स ते अलाउ करणार नाही आहेत. ओके, क्लिअर. सो नो ऑर्नामेंट्स. नाही सर एवढेच होते की नाकातली माझ्या चमकी तेवढ्याने काय होते, काही होत नाही. ते तुम्हाला बाहेर काढतात डायरेक्ट. एक तर तुम्हाला बाहेर ठेवून यावं लागतं. जर पॅरेंट्स असतील तर तुम्ही ठेवू शकता, आणि जर गेट क्लोज केले असेल तर तुम्हाला तिथून बाहेर जाता येणार नाही. पॅरेंट्स तुमचे बाहेर असतील, मग ते कुठे ठेवणार तुम्ही? ते अशा गोष्टी घडू शकतात, घडलेल्या आहेत आत्तापर्यंत. ऑर्नामेंट्स कुठलेच घालून जाऊ नका. कानात, गळ्यात, नाकात. इव्हन क्लिप्स पण चालणार नाहीत मुलींसाठी. ज्या क्लिप असतात ना, साधा रबर बँड वाटल्यास लावून जावं तुम्ही. त्यांनी अलाव केलं तर ठीक, नाही तर फेकून दिलं तरी चालतंय. मग 5 रुपयाचं ते रबर बँड काय प्रॉब्लेम नाही आहे. फेकून जर द्या म्हणले तर तिथंच असलेल्या डस्टबिनमध्ये टाकून द्या त्यांच्यासमोर. आणि केस मोकळे ठेवा. केस मोकळे ठेवायचे. मुलांचे पण कोणी काय पोनी बिनी घालत असेल तर ते पण तसंच आहे, तुम्हाला पण केस मोकळेच ठेवावे लागतील. किंवा काहींकडं असं असतं की शीख जमातीचे काही लोक आहेत, त्यांच्याकडं हातात कडं किंवा एक छोटासा एक रामपुरी त्यांना ठेवावं लागतो. ते धर्म आहे, जे रिलिजियस काही त्यांचं जे काही ठरलेलं असणार आहे त्यांच्या धर्माचं, तर ते त्यांना अगोदर सांगायचं आहे. तुम्ही लवकर पोहोचायचं आहे, बाकीच्यांच्या अगोदर तुम्ही पोहोचायचे. तुमचं चेकिंग होणार आहे. किंवा जे शीख हे मुस्लिम समाजातले जे लोक आहेत त्यांचा ते हे बुरखा वगैरे घालतात, तर ते बुरखा वगैरे घालणाऱ्यांनी अगोदर जायचं सगळं. तरी तुमचं चेकिंग होणार सेपरेट, आणि मग ते तुम्हाला अलाउ केलं जाऊ शकतं. तुम्ही एकदम सगळ्यांचे लेट जाणार आणि मग ते अलाउ नाही करणार, ते तुम्हाला काढायला लावणार, परत ते बघायला बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात ते. त्यामुळे त्याची पण काळजी घ्या. ड्रेस घालताना शक्यतो लाईट कलर घाला. एकदम डार्क कलरचा कुठलाच यूज करू नका. मग ते लाईट कलरमध्ये परत इश्यू करत बसा ना. मग लाईट कलर असेल, कोणता लाईट कलर घालू? ब्लॅक लाईट कलर घालू का, येलो का, ब्ल्यू, पिंक, काय पण करा. ते तो इश्यूचा पार्ट नाही आहे, तो करूच नका तुम्ही. एकदम लाईट कलर कुठलाही तुम्ही प्रेफर करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्लीव्ज तुमच्या ज्या आहेत त्या हे हाफ स्लीव्ज पाहिजेत. स्लीवलेस असेल तरी चालेल.
स्लीवलेस असेल तरी चालेल किंवा हाफ स्लीव्ज पाहिजेत, कोपऱ्यापर्यंतचं पण अलाउ करत नाहीत. मागच्या वर्षी दिघीच्या आणि आय थिंक आंबेगावच्या सेंटरला कट केलेले स्लीव्ज बऱ्याच ठिकाणी ते पेपरला आलं म्हणून सांगतोय, बऱ्याच ठिकाणी स्लीव्ज कट केले. फुल तर अजिबात चालणार नाही, मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही. दुपट्टा कुठलाच वापरायचा नाही, दुपट्टा वगैरे अलाउ केलं जाणार नाही. सलवार तुम्ही घालू शकता, पण जास्त घेर असतात ना, तो तसले घेर असणारा, जास्तच घेर असणारा सलवार चालणार नाही. म्हणजे पटियाला सलवार म्हणतात त्याला, पटियाला सलवार अजिबात अलाउड केलं जाणार नाही. ते फेस मास्क देणार आहेत, मी आधीच सांगतो. तुम्ही घेऊन गेले तरी एकदम असे खूप हाय क्वालिटी घेऊन जाऊ नका, तुम्हाला फेकून द्यायला लागतील. जीन्स अजिबात अलाउड केले जाणार नाही आहेत, सगळ्यांनी काळजी घ्या. अजिबात जीन्स मुलींनी पण नाही घालायचे, मुलांनी पण नाही घालायचे. जीन्स अलाउड केले जाणार नाही. फिमेल असतील तर तुम्ही प्लाझो, ट्राउझर्स किंवा कॅप्रीज यूज करू शकता. लेगिन्स, जीन्स अलाउड नाही आहेत. फुटवेअर असतील तर तुम्ही एक साधी चप्पल घाला. सँडेल, बूट कुठल्याच पद्धतीने अलाव केले जाणार नाही आहेत. चप्पल घालायची आहे आणि फ्लिपफ्लॉप्स अलाव केले जातील. हाय हिल्सचे सँडेल अजिबात अलाव केले जाणार नाही. याची सगळ्यांनी काळजी घ्या. जे काय सांगतोय ते सूचना परत ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा. जर तुम्ही चुकीचं काय केलं त्या ठिकाणी तर अजिबात तुमचं काही ऐकलं जात नाही, डायरेक्ट तिथून तुम्हाला बाहेर काढून टाकलं जाईल. जर बॉईज असतील तर पोलो टी शर्ट तुम्ही यूज करू शकता किंवा नॉर्मल टी शर्ट यूज केले तरी चालतील अप्पर बॉडीजसाठी. कुर्ता पायजामा असलं काय तिथं काय लग्न बिग्न लावायला नाही जायचं आपल्याला. कुर्ता पायजामा, शेरवानी बिरवानी असलं काही घालून जायचं नाही. जीन्स परत सांगतो मी, जीन्स अलाउड नाही. जीन्स कुणीच घालून जाऊ नका, तिथून तुम्हाला महागारी यावं लागेल. नाहीतर नवीन जीन्स विकत घ्यावे लागतील कुठं दुकान नवीन. ट्राउझर्स अलाउड आहेत, ट्राउझर्स नवीन घ्यावे लागतील तुम्हाला जर कुठं अलाउड असेल तर. लूज ट्राउझर्स पाहिजेत, असतील तरी लूज ट्राउझर्स पाहिजेत, एकदम फिट नको. आणि त्याला पॉकेट्स फार कमी पाहिजेत, पॉकेट कमी पाहिजे. मागं पॉकेट आहेत, पुढं पॉकेट आहेत, अशा पद्धतीने नको, पॉकेट कमी पाहिजेत. लूज ट्राउझर्स तुम्ही यूज करा. शॉर्ट्स घातले तरी चालतील, बरमोडा असेल तरी चालेल, 3/4 पॅन्ट असेल तुमची तरी चालेल. फक्त त्याला अजिबात पॉकेट्स जे आहेत ते पॉकेट्स, एखादं पॉकेट किंवा 2 पॉकेट 2 साईडला इथपर्यंत अलाउड आहे. बूट अलाउड नाही आहेत, गर्ल्स असू द्या नाही तर बॉईज असू द्या. ओके. काहींना मी मगाशी सांगितलं कस्टम अटायर, म्हणजे तुम्ही जर मुस्लिम समाजाचे आहात किंवा काही व्यतिरिक्त काही तर तुम्ही लामानी वगैरे आहात तर ते तसला त्यांचा जो ड्रेस असतो तो ते अगोदर तुम्हाला जावं लागणार पण, आणि अगोदर तिथे चेकिंग करून घ्यावं लागणार तरच ते तुम्हाला अलाउड करतील, नाही तर अलाउड करता येणार नाही. परत सांगतो, जाताना ॲडमिट कार्ड घेऊन जायचं, येताना ॲडमिट कार्ड घेऊन यायचं नाही. ओके. आता राहिलेले आहेत फक्त 2 ते 3 दिवस. आता ह्या 2 ते 3 दिवसात तुम्ही नेमकं काय करायचं आहे? 2 ते 3 दिवसात तुम्ही फोकस करा जो तुमची स्ट्रेंथ आहे त्याच्यावर. स्ट्रेंथ काय, एखाद्याचं समजा फिजिक्स स्ट्रेंथ आहे, PCB घेणारे आम्ही, फिजिक्स स्ट्रेंथ आहे त्याच्यावर फोकस करा. केमिस्ट्री स्ट्रेंथ आहे त्याच्यावर फोकस करा. बायोलॉजी एखाद्याची स्ट्रेंथ आहे त्याच्यावर फोकस करा. आणि जास्तीत जास्त पॉईंट काय करा, त्यातले रिवाईज करा, परत ते पॉईंट रिवाईज करा. ओके. प्रिपरेशन तर तुमचं सगळ्यांचं झालेलंच असणार आहे, चांगलं झालेलं असणार आहे. त्याचबरोबर आपण 90% जो तुमचा टाईम आहे ना तो रिव्हिजनमध्ये द्या. डोंट ट्राय टू स्टडी न्यू टॉपिक्स. जे आत्तापर्यंत कधी वाचलंच नव्हतं ते अजिबात वाचत बसू नका. डोंट ट्राय टू अंडरस्टँड न्यू टॉपिक्स. जे ऑलरेडी झालेले तेच चांगलं करण्याचा प्रयत्न करा, परत नवीन टॉपिक घेऊ नका. आणि इथून मागचे 5 वर्षातले नीटचे पेपर मनापासून सॉल्व केलेलेच असणार आहेत अर्थात तुम्ही, पण कोणाचे राहिले असतील तर ते बघून घ्या. मी म्हणत नाही त्यातलेच क्वेश्चन येणार आहे, पण जवळपास त्यातलाच क्वेश्चन एक म्हणजे जवळपास त्याच पॅरेग्राफमधला किंवा त्या टाईपचे क्वेश्चन येत असतात, आलेले आहेत आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि 5 नीटचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिलेले असतील तर तुमचं एक वेगळी मेंटॅलिटी होऊन बसते. यू विल बी रेडी टू फेस द क्वेश्चन्स. म्हणजे जो नीटचा पेपर आपण 13 सप्टेंबरला देणार आहे तो काहीतरी नवीन आणि असं काहीतरी विचित्र करतोय किंवा वेगळं काहीतरी आलं आपल्याला पाहिला, अशातली गोष्ट नसणार आहे. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क पडतील. ओके. ह्या 4-5 गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा. शेवटच्या दिवसांमध्ये सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि 2 वाजता पेपर आहे. मी म्हणतो 12 वाजताच तुम्ही तिथं पोहोचा.
12 नंतर किंवा खूप लेट जाण्याचा प्रयत्न करू नका. लाईन जास्त असणार आहे, तिथं फिजिकल डिस्टन्सिंग तुम्हाला सगळ्यांना ठेवायचं आहे. चेकिंगला वेळ जाणार आहे. अर्थात सेंटर खूप वाढवलेले आहेत, सेंटर वाढवलेलेच आहेत की लोड नको एका सेंटरला. खूप कमी मुलं असतील, पण तरी पण आपण लास्ट राहिलो, लेट आलो अशा होऊन आणि आपलं तिथून ते तुम्हाला तिथं पूर्ण राईट आहे, सेंटरला पूर्ण अथॉरिटी दिलेली आहे. तुम्हाला जर काही मिसबिहेवियर वाटलं तुम्ही कॅन्डिडेटला डायरेक्ट हाकलून देऊ शकता. सेंटरला पूर्ण राईट्स आहेत, तुम्ही कुठेही तक्रार तुम्ही देऊ शकत नाही आणि तुमची तक्रार कोणी घेतही नाही. तुम्हाला सांगितलं 2ला पेपरले, तुम्ही दोघे बरोबर टाईमच्या अगोदर तिथं पोहोचलेले पाहिजेत. परत पुन्हा एकदा सर्व नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. 100% सक्सेस तुम्हालाच मिळणार आहेत, कारण तुम्ही कष्ट घेतलेले आहेत. सर्वांनी लक्षात ठेवा, चांगला पेपर देण्याचा प्रयत्न करा, चांगले मार्क पाडा आणि जे आयुष्यातलं सगळ्यात मोठा दागिना आहे तो दागिना आणि आयुष्यातलं जबरदस्त जो ड्रेस ज्याला म्हणलं जातं ॲप्रन, ते ॲप्रन तुमच्या अंगावर आणि तो दागिना म्हणजे स्टेथोस्कोप तुमच्या गळ्यात मला पाहायला नक्की आवडेल. धन्यवाद.